अक्कलकोट तालुक्यात अनेक गावचे ग्रामसेवक हे गावातील नागरिकांना वेळेवर भेटत नाहीत, तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात कामचुकारपणा करत असल्याने अनेक गावांचा विकास रखडला आहे। अशा कामचुकार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना देण्यात आले। यावेळी रिपाईचे अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष राजेभाई बोरगावकर, सचिव राजू भगळे, युवक अध्यक्ष अप्पा भालेराव, बबलातचे सरपंच बाबू निरगुडे, गावडगाव ग्रामपंचायत सदस्य दत्ता सोनकांबळे, शहर कोषाध्यक्ष सुरेश गायकवाड, दयानंद सोनकांबळे, तम्मा दसाडे आदी उपस्थित होते। मौजे खानापूर येथील गावातील अनेक कामे प्रलंबित आहेत। गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे। ग्रामपंचायत कार्यालय मंजूर होऊन 8 महिने झाले तरी टेंडर काढलेले नाही। भीमनगर येथे 10 लाख मंजूर असून त्याचे देखील टेंडर काढले नाही। गेल्या 2 महिन्यांपासून मासिक सभा तसेच ग्रामसभा घेतल्या नाहीत। 8 महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत। प्रधानमंत्री आवास योजनेचा करारनामा करण्यात वेळेवर ग्रामसेवक उपस्थित राहत नाहीत। विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक ग्रामसेवक ठेकेदारी करण्यात मग्न आहेत, तरी अशा ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली। खानापूर येथील आमचे रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष तथा खानापूरचे ग्रामपंचायत सदस्य राजाभाई बोरगाव यांच्या काही त्या ग्रामसेवक विरोधात तक्रारी होते। वेळोवेळी संबंधित ग्रामसेवक विभूते म्हणून त्या खानापूर गावाला त्याची नेमणूक झाल्यापासून त्यांचं एक दिवशी फोन लागत नाही। त्या ठिकाणी खानापूर या ग्रामपंचायतमध्ये वेळेवर उपस्थित नसतात। त्या खानापूरला गेल्या 8 दिवसापासून त्या ठिकाणी पाणी नाही पिण्यासाठी, तरी देखील तिथले ग्रामसेवक विभूते आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष राजाभाई बोरगाव यांनी वारंवार फोन केलं देखील त्यांचा फोन बंद असतो। त्या ठिकाणचं दलित वस्तीमध्ये कामं मंजूर आहेत, त्या कामं हे अद्याप देखील चालू केलेले नाहीत। व इतर ग्रामपंचायतचे जे अडचणी आहेत तिथले स्थानिक नागरिक कोणाकडे तक्रार करावे, त्या खानापूर गावातले लोक त्या ठिकाणी त्रस्त आहेत। त्याच अनुषंगाने त्या विभूते ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गट विकास अधिकारी कवितके साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तसेच ही तक्रार देत असताना अक्कलकोट तालुक्यामधील जेवढे ग्रामसेवक आहेत, क्वचित 1-2 ग्रामसेवक सोडलं तर हे सगळे ग्रामसेवक नसून ते ठेकेदारी ज्यादा करत आहेत। त्या संबंधित सर्व ग्रामसेवकांना आपले गटविकास अधिकारी असतील व ॲडिशनल शिव असतील यांनी या ग्रामसेवकांना ज्या ग्रामसेवकाची जबाबदारी जी आहे ते ठणकावून त्यांना सांगितलं पाहिजे। सध्या सगळीकडे कामं चालू आहेत। मार्च एंडसाठी सरपंच असतील, उपसरपंच असतील व पदाधिकारी असतील, त्यांचे जे काम झालेले काम पूर्ण करायचं मार्च एंडपर्यंत हे शासनाचं धोरण आहे। त्या पद्धतीने त्या लोकांना अडचणी येत आहेत। त्या ठिकाणी ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने त्या सरपंच उपसरपंचाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागत आहे। तरी या सर्व ग्रामसेवकांना शिस्तीत या ठिकाणी लावण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ॲडिशनल शिवसाहेब असतील यांनी जातीने लक्ष घालून संबंधित ग्रामसेवकांना कामचुकार अधिकारी जे ग्रामसेवक आहेत त्यांना नोटीस बजावून त्या ठिकाणीच प्रत्येक ग्रामसेवक त्या गावामध्ये मुक्काम राहिलं पाहिजे, या पद्धतीने त्यांना त्या प्रकारे नोटीस द्यावं असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।